नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या सिरीजमध्ये आपण अतिसंभाव्य असे महत्त्वाचे जी एस व जी केचे प्रश्न घेऊन आलो आहेत, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला खूपच महत्त्वाचे ठरतील व यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? ऑप्शन क्रमांक 2 कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जो बायडेन हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत? ऑप्शन क्रमांक 1 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नुकतेच निधन पावलेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? ऑप्शन क्रमांक 2 गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी योजना सुरू केली? ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यासाठी कोणती योजना सुरू केली? ऑप्शन क्रमांक 4 विकेल ते पिकेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने कोविड-19ची चाचणी फक्त 600 रुपयामध्ये करणारी योजना व निर्णय घेतला आहे? ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 2 DBC बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवाज अभियान सुरू केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवाज अभियान सुरू केले आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कोठे व कधी झाली? ऑप्शन क्रमांक 3 मुंबई 23 जुलै 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ऑप्शन क्रमांक 3 सर्व न्यायाधीशाची निवड महासभा करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणता? ऑप्शन क्रमांक 4 स्टेनलेस स्टील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य ठरले? ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात कनिष्ठ म्हणजे खालचा स्तर कोणता? ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? ऑप्शन क्रमांक 3 1/12 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नामजोशी कोणत्या संघटनेचे अध्यक्ष होते? नामजोशी कोणत्या संघटनेचे अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक 1 बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, इक्रिसॅट ही संस्था कोणत्या राज्यात आहे? इक्रिसॅट ही संस्था पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, ओबीसी चळवळ कोणत्या आयोगाने प्रभावी झाली? ओबीसी चळवळ पुढीलपैकी कोणत्या आयोगामुळे जास्त प्रभावी झाली? ऑप्शन क्रमांक 2 मंडळ आयोगामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, एप्रिल 2019 पासून मनरेगा योजनेअंतर्गत प्रतिदिन किती रुपये मजुरी दिली जाते? ऑप्शन क्रमांक 2 206 रुपये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 अनंत शयनम अय्यंगार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र राज्याची स्थापना 2020 हे किती वर्ष आहे? ऑप्शन क्रमांक 4 60वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रथम शाळा प्रवेश दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 7 नोव्हेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता? ऑप्शन क्रमांक 1 तपांबर हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 24, दिनमित्र या वर्तमानपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? दिनमित्र या वर्तमानपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 3 मुकुंदराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, ट्रिप्स अँड ट्रिम्स ह्या संज्ञा पुढीलपैकी कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत? ऑप्शन क्रमांक 1 WTO हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, पुढीलपैकी कोणता कर हा अप्रत्यक्ष कर नाही?
ऑप्शन क्रमांक 1 जमीन महसूल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता देश हा सार्कचा भाग नाही? खालीलपैकी कोणता देश हा सार्कचा भाग नाही? ऑप्शन क्रमांक 3 इस्रायल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोविड-19 चा उपचार करण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगभरातील जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? जगभरात जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 23 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 संपूर्ण भूमी ही ईश्वराची आहे अशी घोषणा खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही? ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 32 मिठाचे विघटन केल्यास सोडियम बरोबर कोणते मूलद्रव्य मिळते? मिठाचे विघटन केल्यास सोडियम बरोबर दुसरे कोणते मूलद्रव्य मिळते? ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 33 मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन क्रमांक 2 नारायण लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोणाच्या मते वेद हे अपौरुषीय नाहीत? ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सायबर सेफ वुमेन्स या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 37 जनहित याचिका भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार दाखल करता येते? ऑप्शन क्रमांक 1 कलम 32 सर्वोच्च न्यायालय, कलम 226 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 38 तीस्ता जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? तीस्ता हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कर्नाटक आहे तर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 झिरो बजेट नैसर्गिक शेती चे जनक कोणाला म्हणतात? झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक पुढीलपैकी कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 सुभाष पाळेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेचा याचा समावेश पुढीलपैकी कशात केला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता? ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 नेचे ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या गटात येते? नेचे ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या गटात येते? ऑप्शन क्रमांक 2 टेरिडोफायटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसची संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली होती? शासकीय कर्मचाऱ्यावर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यावर कोणी बंदी घातली होती? ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डफरिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? ऑप्शन क्रमांक 3 संख्या विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मला कडू कारले खावते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जाळ ओळखा. मला कडू कारले खावते या वाक्यातील खावते या शब्दाची जात ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 शक्य क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 आईने रवीला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आईने रवीला मारले वाक्यातील प्रयोग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 भावे प्रयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त क्रियापद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ग्रह हस्त शीर्ष हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? ग्रह हस्त शीर्ष हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? ऑप्शन क्रमांक 1 तत्सम हे आपले करेक्ट आन्सर होईल.